हॅलो एव्हरीवन, 29 SV वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थात स्वाती बन्नी क्रिएशन. तुम्हाला माहितच आहे, नाव चेंज झालेलं आहे आपल्या चॅनलचं आणि सपोर्टरला जास्त माहिती येते. तर आजचा विषय आहे स्वतःची काळजी घेताना. दरवेळेसच काय होतं, काम 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 कामाच्या नादात आपण स्वतःची काळजी घेतच नाही. आणि तेच मी सांगायला तुम्हाला आलेली आहे की स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आणि काळजी घेत असताना पण काही चुका आपल्या हातून होतात. त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा खूप परिणाम होतो आणि आपल्याला कळतच नसतं की हा परिणाम जो आहे तो कशामुळे होतोय. नेमका आपल्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी, चुकीच्या घटना का घडत आहेत? कारण की छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या कारणामुळेच तो सगळा जो इफेक्ट असतो, चुकीचा इफेक्ट असतो, तो आपल्या जीवनावर कुठं ना कुठं तरी होत असतो आणि हे अनेकांना कळत नाही. तर तेच आज मी तुम्हाला सांगायला आलेली आहे. काही टिप्स देणार आहे, ट्रिक्स देणार आहे, ते नक्की तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि आनंदच येईल. ओके. तर चला, सर्वात प्रथम मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देणार आहे, उदाहरण देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे. कारण की मला असं वाटतं की उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि मग जाऊन तुम्हाला टिप्स देणार आहे. ओके. तर आज स्वाती बन्नी मस्तपैकी तुम्हाला टिप्स देणार आहे, खूप छान छान देणार आहे आणि मी नोट्स काढून ठेवल्यात त्यासाठी स्पेशली. तर तुम्हाला एक सांगते, काय झालं, कुठेही मी बाहेर जात असताना मी बघितलं आजकाल कसं धावपळीचं जीवन, संघर्ष चालू असतात लोकांचे आणि धावपळीचं जीवन आहे, स्पर्धा चालू आहे, चढाओढ लागली आहे की मी पुढे का तू पुढे, असं म्हणजे स्पर्धेचं वातावरण आहे, स्पर्धेचे दिवस आहेत आजकाल. तेच ना, मग ते स्पर्धा परीक्षा देणारे लोक असू देत किंवा ऑफिसचे लोक असू देत किंवा बिझनेसमॅन असू देत किंवा गृहिणी असू देत किंवा कोणीही असू देत, स्टुडंट असू देत, छोटी मुलं असू देत, विद्यार्थी. मी पाहिलं जसे छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात रोडच्या साईडला वगैरे, तर त्या स्टॉलवर ना एक तर बसायला जागा असते नसते, काही म्हणजे स्टॉलवर असते बसण्यासाठी, पण इतर लोक असं ते उभं राहून खात असतात, जेवत असतात, जे काय ते स्नॅक्स घेत असतील वगैरे. तर एक शास्त्रीय कारण असं आहे की अन्न आणि पाणी. तुम्ही नीट ऐका, नाही नंतर असं नको व्हायला तुम्हाला समजलंच नाही, मधूनच ऐकणार आणि मग तुम्हाला काही अर्थ कळलाच नाही, मग त्याचे वेगळेच अर्थ लावले जाईल, असं नाहीये. शास्त्रीय दृष्ट्या मी स्वतः जो अभ्यास केलाय तो पण सांगते आणि प्लस इतर माझे जे गुरु आहेत तेही सांगत असतात आणि खूप गोष्टी आहेत अशा, वाचनात पण अनेकदा आले. तर काही मुलींना म्हणजे लोकांना नाही समजत या गोष्टी, त्यांच्यासाठीच मी आज खास टिप्स घेऊन आलेली आहेत की जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये काहीतरी त्यांना कळतंय तुम्हाला, म्हणजे एक प्रकाशाकडे वाटचाल करतील. ओके. तर मला एक सांगायचंय की उभं राहून अन्न ग्रहण करू नये आणि पाणी सुद्धा उभं राहून पिऊ नये. एकतर अनेक अशा गोष्टी असतात शरीरामध्ये जे बदल असतात किंवा काही गोष्टी असतात ते उभं राहून खाल्ल्या कारणाने बिघडू शकतात आणि त्याची खूप सारी शास्त्रीय कारणं पण आहेत. ते मी तुमच्यासाठी नवीन अजून एक व्हिडिओ बनवेन ना, त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन पूर्णपणे. पण आजचं जे आहे याच्यामध्ये व्हिडिओ मोठी होऊ शकते, म्हणून आज तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की काही लोकांना शास्त्रीय भाषा नाही समजत. रिअली सांगायला गेलं तर ते म्हणतात आमच्या डोक्यावरून जातं, तर ते डोक्यावर न जाता हृदयात जाण्यासाठी सोपी भाषा वापरतीये. म्हणजे कुठेतरी समजायला हवं. आणि मला असं जीव तोडून मी सांगू इच्छिते आणि मला असं वाटतं की मी मनापासून सांगते एखाद्याला की त्याला समजायलाच पाहिजे. ओके. तर त्याच्यामध्ये पण अनेक गोष्टी आहेत की अन्न ग्रहण करताना तुम्हाला काय काय करायला हवं, काय काय नाही करायला हवं आणि त्याचे जे परिणाम असतात ते आपल्या जीवनावर होत असतात. मग तुम्ही अन्न चांगल्या पद्धतीने ग्रहण केलं तर ते चांगले इफेक्ट होतात आणि तेच ते चुकीच्या पद्धतीने केलं तर ते चुकीचंच घडत जातं सगळं. ते पण आहे, खूप शास्त्रीय कारण आहे त्याच्यामध्ये. जसं की तुम्हाला सांगते, अन्न बनवणारा कुठे अन्न बनतंय,
त्याचे जे विचार आहेत, आता तुम्ही कुठेही जेवत असाल, हे बघा तुम्हाला मी सांगते आता कॅटेगरीज करणार आहे पुन्हा एकदा, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये कॅटेगरी येतेच. म्हणजे एक असे आहे तर एक असं आहे की ते तसं आहे, असंही आहे, म्हणजे अनेक भाग असू शकतात. तर हे बघा, सर्वात प्रथम आणि तुम्हाला सांगते, हे जे मी बोलतीये हे मी केलेल्या अभ्यासावरून आणि ऐकलेल्या सत्संगवरून. ऍक्च्युली मी सत्संग वगैरे पण ऐकत असते आणि जसं तुम्हाला म्हटलं गुरु आहेत, सत्संग पण ऐकत असते, कथा ऐकत असते भगवंताच्या. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या जे चांगले चांगल्यात आहे आणि जीवनाशी रिलेटेड आहेत. ओके, तर तुम्हाला सांगते जे ऐकलं होतं मी सत्संग त्याच्यामधून सुद्धा आणि मी केलेल्या स्टडीवरून सुद्धा. मी म्हणत होते की अन्न बनवणारा जो असतो तो दरवेळेस चांगल्या विचाराने किंवा चांगले विचार करत असताना अन्न बनवतोय हे म्हणजे प्रत्येकावर डिपेंड आहे. कारण की कोणी पण मनातलं सांगत नसतं आणि प्रत्येकालाच घाई असते आपापल्या ऑफिसला जायची, आपापल्या क्लासला जायची, अनेक ठिकाणी म्हणजे त्यांचं महत्वाचं काम असते. तर ना कोणी विचार करत नाही की तो जो समोर अन्न बनवणारा जो आहे की तो स्वच्छता पाळतोय का, तो कोणते विचार करत करत अन्न बनवत आहे, असे अनेक गोष्टी. आणि आता काही लोक म्हणतील की आम्हाला घाई गडबड असते, तर आम्ही काय करणार, आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार तर नाही करू शकत. हो, अगदी बरोबर. कारण की सांगणं हे कर्तव्य माझं. तर फक्त तुम्हाला इतकंच सांगेल, ठीक आहे तो बनवतोय. आता मी फक्त आता या लोकांसाठी सांगेन जे बाहेर राहतात, त्या लोकांसाठी सांगेन आणि नंतर सांगेन जे फॅमिलीमध्ये राहतात, म्हणजे ज्याचं स्वतःचं घर आहे आणि जे स्वतःचं म्हणजे आहे घर त्यांच्यासाठी सांगेन. आधी मी बाहेर राहतात त्याच्यासाठी सांगेन. तर ठीक आहे, अन्न आपण घेतो पण ते सुद्धा बसून खावं. त्यानंतर जेवण करताना किंवा काहीही खाताना किंवा पिताना देखील, पाणी पिताना देखील चुकीचे विचार करू नका. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करतच तुम्ही अन्न ग्रहण करा. कारण कसं आहे, आपण जे खातो ते आपल्या अन्नातून आपण ग्रहण करत असतो. ते विचार अन्नात जातात आणि आपण ते ग्रहण करताना आपल्या ते पोटात जाऊन आपल्या पूर्ण बॉडीमध्ये त्याचे जे इफेक्ट आहे ते व्हायला सुरू होतात. तर मग मी पॉइंट्स काढलेत ते पण तुम्हाला सांगते की सकारात्मक विचार करावेत. कोणतेही चुकीचे विचार किंवा भांडणं, वाद करू नये. पूर्णपणे अन्न ग्रहण करण्यावरच फोकस असावा, आपलं लक्ष त्याच्यावरच असावं. कारण की पोट भरून जेवल्यानंतरच तुमचं लक्ष लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्यामध्ये. आणि पाणी पिताना देखील, पाण्याचं बघू आपण, पाणी पिताना देखील हातामध्ये पाणी धरलंय आणि विचार चालू आहेत निगेटिव्ह. ते एक जे आहे ना पाण्यासंबंधीचं जे सगळं पॉझिटिव्ह थिंकिंगचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आता जे आहे ते मी तुम्हाला महत्वाचं ते सांगते. पाणी हातात घेतले आणि आपण म्हणजे ग्लासमध्ये असेल किंवा बॉटलमध्ये आणि आपण निगेटिव्ह विचार करतोय, तर ती जी निगेटिव्हिटी असते ती पाण्यात उतरते पूर्णपणे आणि आपण ते पितो, ग्रहण करतो. मग काय झालं, तुम्ही निगेटिव्ह एनर्जी ग्रहण केली. ही एक टेक्निक आहे. हे सगळं शिकण्यासाठी त्याला खूप कालावधी जाईल आणि हे काही लोकांकडे जास्त टाइम नसेल, त्यामुळे त्यांना माझ्या व्हिडिओद्वारे मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. ओके, कारण की ही खूप मोठी टेक्निक आहे. हे जे शिक्षण आहे ना हे खूप मोठं आहे, न संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छिते, ज्यांना हे सगळं जाणून घ्यायचं असेल त्यांनी मला पर्सनली सांगा. मी ना सगळं एक उलगडून सांगेल, एक्सप्लेन करून सांगू शकते. कारण की मला नाही वाटत की ज्यांचा भरोसा नाहीये त्यांना सांगून काहीच उपयोग नाही, ज्यांना विश्वास नाही त्यांना काही सांगून उपयोग नाहीये. त्यामुळे मला इतकंच वाटतं की ज्यांना जाणून घ्यायचंय त्यांनी पर्सनली यावं आणि माझ्याशी बोलावं. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगेल. पण आता व्हिडिओद्वारे जे सांगण्याचा प्रयत्न करतेय सोप्या भाषेत, ते पहिले जाणून घ्या आणि नंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कसं काय हे करायचंय. कारण हे खूप मोठं एज्युकेशन आहे
आणि कसं आहे, एज्युकेशन फक्त अभ्यास आपलं ते चालू आहे, करिअर वगैरे ह्याच गोष्टींमध्ये हे ते तर करावंच, महत्वाचंच आहे. पण सगळ्यात जास्त मोठं एज्युकेशन असेल जीवनाशी रिलेटेड असतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसे चेंजेस करायचे, काय करायचे, काय नाही, हे पण ह्याचा पण एक मोठा अभ्यास आहे. तर तुम्हाला एक सांगते की अन्न खाताना, पाणी पिताना निगेटिव्ह विचार करू नका, कारण ते आपल्या अन्न पाण्यातून पोटात जातात. आणि एक सांगते, अन्न हे पौष्टिक असावं याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. तर पाणी पिताना सुद्धा निगेटिव्ह विचार की आता माझं कसं होणार, काय होणार, हा तसाच किंवा हा, किंवा एखाद्याला आपण जे जे बोलतो ते सगळं सगळं सगळं, किंवा आपण बोलतोय किंवा काहीही शब्द वापरतोय, काहीही सेंटेन्स वापरतोय, ते सगळे बॅड इफेक्ट, त्यांना म्हणतात बॅड इफेक्ट, आपल्या पाण्यामध्ये उतरतात आणि ते पाणी आपण पितोय. विचार करा, असं तुम्ही किती आतापर्यंत या गोष्टी केल्या असतील, है ना? म्हणजे पाण्याची बॉटल घेतली आहे, एखाद्याशी गप्पा रंगल्यात किंवा जेवतोय, काहीतरी वाद चालू आहेत, भांडणं चालू आहेत, तर ते जे सगळे आपले इफेक्ट असतात, जे आपण जे बोलतोय, इवन बनवण्यापासून ते खाण्यापर्यंत ही जी सगळी प्रोसिजर आहे, या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्या अन्नावर किती प्रक्रिया होत असते, समजताय? फक्त मीठ मसाले टाकून उपयोग नसतो, पॉझिटिव्हिटी पण टाकणे महत्वाचं आहे. आणि बाहेर जे बनवलं जातं त्याच्यामध्ये प्रेम नसतं, त्या अन्नामध्ये प्रेम नसतं. प्रेम असतं घरात आपण जे अन्न बनवतो किंवा स्वतःच्या हाताने बनवण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. म्हणजे ज्यांना शक्य आहे ते स्वतः बनवून खाल्लं तर अतिउत्तम. आणि बनवताना देखील चुकीचे विचार करू नये, कारण ते जे असतं, तुम्हाला एक उदाहरणच सांगते आता, म्हणजे तुमच्या लक्षात आहे. पीठ मळतोय, आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत. ओके. पीठ मळताय. अनेक लेडीज अशा असतात की पीठ मळताना इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतात, प्लस शिव्या वगैरे पण चालू असतात. ते सगळं त्याच्यात जातं, निगेटिव्ह एनर्जी त्याच्यात उतरते. आणि ते तुम्ही बनवताय, पोळ्या बनवून, चपात्या बनवताय, आणि तुम्ही एखादा खाऊ घातली, तर ते सगळी निगेटिव्ह तू खाऊ घातलीस ना. ऍक्च्युली हे असं असतं. आणि एक आता मला असं वाटतं की थोडंसं मला एक्सप्लेन करण्यामध्ये थोडी कमी पडत असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, आपण बोलू. कारण ह्या गोष्टी न संपणार आहेत. जसं माणूस शिकत असतो, शिकतच राहावं माणसाने. तुम्हाला हे म्हटलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला एक सांगते, फक्त एकच व्हिडिओ बघतात जास्त, म्हणजे एकच व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतात, आणि दुसरी आहे ती तशीच राहून जाते. म्हणजे अनेकदा मी पाहिले, नोटीस केले, तर तो कृपया सगळ्या व्हिडिओज इक्वली पहा, सगळ्याला न्याय समान द्या सगळ्या व्हिडिओजना. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, जेव्हा अन्न बनवता येईल तेव्हा सुद्धा मला लेडीज सांगू असायचं स्पेशली. आणि आता आपण बाहेर जे खातात ते बाहेरच्या लोकांना तर जाऊ सांगू शकत नाही ना की तुम्ही चांगले विचार करा किंवा हे करा. पण हा ठीक आहे, त्यांना सांगू शकत नाही, पण तुम्ही स्वतः तर करू शकता ना. म्हणजे स्वतः पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही अन्न ग्रहण करू शकता, पॉझिटिव्ह विचार करून पाणी पिऊ शकता. ओके, अशा गोष्टी आहेत. तर आपण जे बनवतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी उतरतात आणि त्या सगळ्या आपल्या जीवनावर इफेक्ट करतात. मला सांगायचं हे आहे की काही लोक खूप निगेटिव्ह विचार करतात. तर माझं आता कसं होईल, आता एक्झाम असेल तर एक्झाम मध्ये मी पास होणार आहे की नाही किंवा असं. तर प्लीज हे निगेटिव्ह बाजूला ठेवा, ओनली पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये पण निगेटिव्हिटी येऊन देऊ नका, शब्द सुद्धा निगेटिव्ह वापरू नका की होणार आहे की नाही हा शब्द आलाय ना, तो कट करायचा आहे. होणार आहे बस. पॉझिटिव्ह थिंक, सकारात्मक विचार. ओके, तर काय म्हणायचंय की हो, मी पास होणारच आहे आणि चांगल्या मार्कांनी पास होणार. आता एखादी गृहिणी ती काय म्हणेल, हो मी जी भाजी बनवते ती चांगली होणारच आहे आणि अगदी चविष्ट होणार आहे. एखादा बिझनेस करणारा व्यक्ती असेल तर त्यांनी काय म्हणावं की हो, माझा बिझनेस एकदम टॉपला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रगती होत राहणार आहे. ऑफिस वाले लोक आहेत त्यांनी काय म्हणायचं,
ते त्यांच्या सेंटेन्सनुसार की हो आजचं जे काम आहे ते परफेक्टच होणार आहे आणि 100% सगळ्यांना आवडणार आहे. तर अशा अनेक गोष्टी ते पॉझिटिव्ह बोलू शकता. ओके, व्हिडिओच्या शेवटाकडे आपण जाणार आहोत आणि अशा खूप गोष्टी आहेत जे सांगण्यासारख्या आहेत, पण मी तुम्हाला नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पर्सनली सांगेन आता, कारण की ज्यांना विश्वास आहे त्यांनी पर्सनली मला कॉन्टॅक्ट करावा. ज्याचा विश्वास नव्हता आणि आता बसू लागलाय तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून विचारलं तरी चालेल. कसं आहे ना, या गोष्टी न संपणार आहेत. मी तुम्हाला आधीच म्हटलं की या गोष्टी न संपणार आहेत, त्यामुळे एक्सप्लेन खूप करावं लागेल मला. म्हणजे याच्यासाठी अख्खा दिवस, 2 दिवस, 3 दिवस सुद्धा जाऊ शकतात आणि प्लस खूप दिवस जाऊ शकतात. म्हणजे ह्याच्यासाठी अनलिमिटेड आहे अशा गोष्टी. त्यामुळे सांगू इच्छिते आणि आता व्हिडिओच्या शेवटाकडे आपण जाणार आहोत की काम हे जीवन नाहीये. म्हणजे तुम्ही जे काम करताय हे जीवन नाहीये. ऍक्च्युली जीवनात काम एका बाजूला आणि आनंद देणाऱ्या गोष्टी या वेगळ्या असाव्या. ऍक्च्युली मी नोट्स काढल्या तर त्याच्यावरून मी सांगते, कारण की जे अनुभव आहेत, जे मला सांगायची इच्छा आहे ते मी नोट्स काढत असते. तर ते मी नोट्स काढले होते की आनंद देणाऱ्या गोष्टी एका साईडला आहेत आणि तुमचं जे काम आहे ते एका साईडला आहे. काम हे काय करतं, हे जीवनातल्या जीवनावश्यक गोष्टी असतात ते पूर्ण करतात. म्हणजे आपण काम करतो, मग आपल्याला पैसे मिळतात आणि मग आपण जीवनावश्यक गोष्टी त्या खरेदी करतो, पण त्याच्यातून सुख आनंद नाही मिळत. म्हणजे तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. जे मी सुख हा विषय घेतला होता ना मागच्या वेळेस, तो तुम्ही एकदा जाऊन बघा, चेक करा. आपण आनंद नाही खरेदी करू शकत, सुख नाही खरेदी करू शकत, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आनंद, समाधान आणि सुख हे प्रत्येकाच्या वेगवेगळे असतात आणि त्यामुळे कामासाठी किती वेळ द्यायचा आणि या गोष्टी करण्यासाठी किती वेळ द्यायचा हे तुमच्या हातात आहे. आणि जे तुमच्या हातात असलं तरी जीवनातल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना दररोज फक्त आणि फक्त चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा वेळ द्यायला शिकाव्यात. स्वतःला वेळ द्यायला शिकावं. सुख आनंद कशात आहे हे शोधावं. काम जितकं महत्वाचं तितकं स्वतःसाठी वेळ देणं पण खूप महत्वाचं आहे. तर मी स्वाती बन्नी 29 SB वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत नेहमीच असणार आहे. दरवाजे नेहमीच ओपन असणार आहेत तुमच्यासाठी. अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत तुम्हाला. मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत, त्या मी तुम्हाला शेअर करत आहे. तर फ्रेंड्स, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी स्वाती बन्नी. खुश राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि आज मी सांगितलंय, आज जे मी काही सांगितलंय ते लक्षात घ्या. ओके, आणि आपण जर एखाद्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. बाय.